परवाच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळालं? परवाचं बजेट टीव्हीवर, युट्यूबवर सगळीकडे चालू होतं. मोठमोठे आकडे, कोटी लाख कोटींच्या गोष्टी. पण आपला साधा प्रश्न एकच. आपल्याला सामान्य मराठी माणसाला याचा काय फायदा होणार? आज आपण हेच बघणार आहोत. अगदी सोप्या भाषेत आणि कमी आकड्यात. नमस्कार, मी कल्याणी लोकायन आय एस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. संपूर्ण बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे अधिक सविस्तर जाणून घ्यायचा असेल तर 8 फेब्रुवारीला सकाळी ठीक 11 वाजता लोकांचे युट्यूब लाईव्ह नक्की जॉईन करा. सर्वात आधी जरा मोठं चित्र बघूयात. 5 वर्षापासून जे बजेट मांडलं जात होतं त्यात महाराष्ट्राचं एकदाही नाव नव्हतं. जर बघायला गेलं तर महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त टॅक्स देणारं राज्य आहे. पण 5 वर्षात एकदाही महाराष्ट्राचं नाव नसावं म्हणजे विशेषच होतं. त्यावर मागच्या वर्षी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्याचा परिणाम म्हणून की काय, केंद्र सरकारने यावर्षी महाराष्ट्रासाठी एक तरी फंडाचा डब्बा ठेवला आहे. जवळपास 1 लाख कोटी रुपयांच्या आसपास पैसा महाराष्ट्राकडे कर वाटप, खास प्रोजेक्ट्स आणि विविध योजनांमधून येणार आहे. याचा सरळ अर्थ काय आहे बरं? तर महाराष्ट्रासारख्या मोठ्या जास्त कर भरणाऱ्या राज्याला इन्फ्रा, शहरं आणि गावांसाठी आम्ही पैसा देतोय, प्रोजेक्ट्स करा, असा मेसेज केंद्राकडून दिला गेलाय. आता महाराष्ट्राला मोटामोटी काय मिळणार आहे ते जरा बघूयात. पहिलं म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर या शहरांसाठी मेट्रो, हायस्पीड रेल, शहरी रस्ते आणि ग्रीन ट्रान्सपोर्ट यावर जोर आहे. उदाहरणार्थ मुंबई अहमदाबाद हायस्पीड ट्रेन, मुंबई पुणे मेट्रोचे पुढचे टप्पे, मुंबईतील लोकल आणि ट्रॅफिक सुधारण्यासाठी काही महत्वाच्या प्रोजेक्टच्या प्रोग्रेससाठी चांगला पैसा ठेवला गेलाय. दुसरं म्हणजे गावाकडचा भाग, ग्रामीण रस्ते, शेतकरी आणि सिंचनाशी संबंधित काही योजना, तसंच युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, हे सगळं गावाला शहराशी जोडणं या कल्पनेचा एक भाग आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर शहरांमध्ये मेट्रो रेल इन्फ्रा आणि गावाकडे रस्ते शेती स्किल असं चित्र आहे. आता महत्वाचा भाग, फायदा काय होऊ शकतो? जेव्हा सरकार मोठ्या प्रमाणावर रस्ते, पूल, मेट्रो, हॉस्पिटल अशा गोष्टींवर खर्च करते, तेव्हा फक्त सरकारी ऑफिसमध्ये नोकऱ्या निर्माण होत नाहीत, तर हजारो लोकांसाठी अप्रत्यक्ष काम तयार होतं. कंत्राटदार, बांधकाम कामगार, इंजिनियर, ड्रायव्हर, सिमेंट स्टील पुरवणारे, ढाबा, छोट्या हॉटेलपासून लोकल ट्रान्सपोर्ट पर्यंत संपूर्ण चक्राला गती मिळते. म्हणून त्या 1 लाख कोटी आकड्याचा ऑर्डिनरी व्हर्जन असं की सार्वजनिक कामं वाढली तर लोकांना काम मिळायची शक्यताही वाढते. दुसरा फायदा काय, तर प्रवास थोडा कमी त्रासदायक होतो. मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये मेट्रो, हायस्पीड रेल आणि इतर ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट्सवर भर असल्याने रोज कामाला, कॉलेजला जाणाऱ्या लोकांचा वेळ वाचू शकतो. आज अनेकांना 2-3 तास ट्रॅफिक मध्ये अडकून जावं लागतं. उद्या मेट्रो नेटवर्क चांगलं झालं, लोकल सुधारली तर तोच प्रवास 30-40 मिनिटांनी कमी होईल. तर हा तुमच्यासाठी डायरेक्टच फायदा असेल. त्यातून पेट्रोल डिझेलचा खर्च आणि रोजचा मानसिक ताण दोन्ही थोडे कमी होऊ शकतात. तिसरा फायदा म्हणजे गावाकडचा बदल. ग्रामीण रस्त्यांवर खर्च केल्याने शेतकऱ्याला गावातून बाजारपेठेत माल पोहोचवणं सोपं होतं. आज जी मंडई 4 तास लांब आहे ती चांगल्या रस्त्यामुळे 2 तासात गाठता येईल. त्यामुळे भाजीपाल्याचं, फळांचं नुकसान कमी होईल आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळण्याची शक्यताही वाढते. तसंच गावातून जवळच्या शहरात शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, नोकरीसाठी जाणं सोपं होतं. हे सामान्य माणसासाठी महत्वाचं आहे. चौथा फायदा काय, तर आरोग्य आणि शिक्षण. काही प्रोजेक्ट्स मधून मेडिकल कॉलेज, जिल्हा हॉस्पिटल, तृतीय दर्जाच्या आरोग्य सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. याचा अर्थ काय, तर गंभीर आजार झाल्यावर मोठ्या शहरात धाव घ्यावी लागते, ती गरज आता थोडी कमी होऊ शकते. जिल्ह्याच्या आतच चांगल्या सुविधा मिळण्याची शक्यता यामुळे वाढते. आता आपण बघूयात तोटे किंवा धोके काय असू शकतात. पहिली गोष्ट, तर जास्तीत जास्त भर हा मोठ्या शहरांवरच दिसतोय. हे बजेट पाहिलं की लगेच लक्षात येतं. मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या शहरांना खूपच जास्त महत्त्व दिलं गेलंय. मेट्रो, हायस्पीड रेल, ग्रीन मोबिलिटी सारखी हेवी इन्व्हेस्टमेंट इथेच आहे. पण विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र या भागांसाठी किती मोठे आणि थेट प्रोजेक्ट आहेत, हा प्रश्न विचारला की चित्र थोडं दुर्बळच दिसतं. म्हणजे डेव्हलपमेंटचा बॅलन्स शहरांकडे झुकलेला दिसतोय. दुसरी गोष्ट अशी की घोषणा वर्सेस प्रत्यक्ष काम. आपण सगळ्यांनी अनेक वेळा पाहिलंय, भारी घोषणा, भारी भाषण, मोठे कार्यक्रम आणि मग वर्षानुवर्षे प्रोजेक्ट अधुरे राहतात. जमीन अधिग्रहण, पर्यावरण परवानग्या, कंत्राटातील अडथळे, राजकीय बदल या सगळ्यात वेळ आणि पैसा दोन्ही अडकतो. म्हणूनच या बजेटमधील महाराष्ट्राच्या घोषणांचा खरा कस असा आहे की 5 वर्षांनी आपण मागे वळून पाहिलं तर किती प्रोजेक्ट खरंच पूर्ण झाले याचं उत्तर त्यावेळेस असायला हवं.
तिसरी गोष्ट म्हणजे शेतकरी, लघु उद्योग आणि छोटा व्यापारी यांच्याबद्दल. राष्ट्रीय पातळीवर शेतकरी, MSME, महिलांसाठी अनेक स्कीम्स आहेत असं सांगितलं जातं. पण महाराष्ट्रात मात्र गावोगावी छोटे उद्योग, किराणा दुकानदार, छोटा कारखानदार या लोकांपर्यंत ही मदत प्रत्यक्ष पोहोचते का, की कागदावर स्कीम्स राहताय, हा मोठा प्रश्नच आहे. अजून यात काय करता येईल तेही बघून घेऊ. पहिला उपाय, प्रोजेक्टचं ट्रॅकिंग करणं. राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रोजेक्टसाठी जसं मुंबई पुणे मेट्रो, हाय स्पीड रेल, हॉस्पिटल अपग्रेड यासाठी क्लिअर टाइमलाईन आणि ऑनलाईन डॅशबोर्ड द्यायला हवेत. साध्या भाषेत आपण मोबाईलवर ऑर्डर ट्रॅक करतो तसंच आपण पब्लिक प्रोजेक्ट ट्रॅक करू शकलो पाहिजे. दुसरा उपाय म्हणजे रिजन बॅलन्स. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांसाठी विशेष अॅग्रो प्रोसेसिंग पार्क्स, सोलर पार्क्स, लॉजिस्टिक हब्स, IT पार्क्स अशा योजना यायला हव्यात. फक्त मुंबई पुणे नागपूरवर भर राहिला तर मायग्रेशन, असमानता, शेतकरी नाराजी हीच वाढत जाईल. तिसरा उपाय म्हणजे स्किल आणि इंडस्ट्री जोडणं. सरकार जर एवढे मोठे इन्फ्रा प्रोजेक्ट्स महाराष्ट्रात करू पाहतंय तर त्या प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांना आधीपासून ट्रेनिंग दिली पाहिजे. ITI, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेजेस, प्रायव्हेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स यांना थेट या प्रोजेक्टशी जोडून प्लेसमेंटची हमी दिली तर युवकांना खऱ्या अर्थाने फायदा होईल. आता शेवटचा प्रश्न, अजून काय असायला हवं होतं? अजून काही गोष्टी जरा जास्त स्पष्ट दिसायला हव्या होत्या. त्या म्हणजे 1. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या भागात पाण्यासाठी लॉंग टर्म प्रोजेक्ट्स हवे होते. 2. शेतकरी उत्पन्न स्थिर ठेवण्यासाठी अधिक मजबूत प्राइस प्रोटेक्शन किंवा डायरेक्ट इन्कम सपोर्ट, जेणेकरून हवामान बदल, बाजारभावातील धक्के याचा थेट फटका शेतकऱ्याला कमी बसेल. तसंच महाराष्ट्राला देशाचा टेक आणि इनोव्हेशन हब बनवण्यासाठी AI, EV, ग्रीन एनर्जी, सेमीकंडक्टर अशा सेक्टरमध्ये एखादी लक्षवेधी खास योजना असती तर लॉंग टर्म भविष्य अजून मजबूत झालं असतं. म्हणजे एकूण काय, या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी इन्फ्रा आणि शहर विकासासाठी भरपूर पैसा आहे. गावाकडे रस्ते आणि काही योजना आहेत. रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. पण फायदे पूर्ण मिळवायचे असतील तर 2 गोष्टी आवश्यक आहेत. ती म्हणजे प्रोजेक्ट्स वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण होणं आणि दुसरं म्हणजे डेव्हलपमेंट फक्त मुंबई पुणे पुरतं न राहता विदर्भ, मराठवाडा, कोकण पर्यंतही पोहोचणं. तुमच्या मते या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा फायदा आणि सर्वात मोठा धोका काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.